भिवंडी के चाविंद्र गांव में और पो गांव में शमशान भूमि के लिए विधायक रईस कासम शेख ने 70 लाख की निधि दी। शमशान भूमि की भूमि पूजन चाविंद्र गांव के स्थानीय लोगों ने नारियल फोड़ कर किया। आपको बता दें कि इसके बाद चाविंद्र गांव में नए जिम का उद्घाटन रिबीन काटकर विधायक रईस कासम शेख ने किया। इस अवसर पर समाज सेवक तेजस पाटिल, समाज सेवक सुरेश पाटिल, रिपब्लिक एकतावादी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष विकास निकम, माजी नगर सेवक रामा पाटिल सभी लोगों ने मिलकर विधायक रईस कासम शेख का शुक्रिया अदा किया और फूल गुच्छ और शाल देकर स्वागत सत्कार किया। आइए देखते हैं इस खास रिपोर्ट को। भिवंडी से ताज अंसारी की रिपोर्ट। सर्वांना धन्यवाद। मी आता 5.5 वर्ष झाले आमदार म्हणून। तर 5.5 वर्षात सर्वात चांगला जिम हा चाविंद्रमध्ये। मी खूप मेहनत घेतली। पुढे आपले साहेब ज्यांनी जागा दिली आपल्याला तुमचा पण धन्यवाद आणि सर्व लोकांचा धन्यवाद। ते पाठपुरावा खूप केलं, शासनाने आपल्याला निधी दिली आणि पैशाचा वापर चांगला झाला तर मला समाधान होतं। ते बघून जे आता सगळे निवडून आहेत त्यांना बघून मला असं वाटतं एक चांगला काम आपण केलेला आहे। आता चाविंद्रा गाव हे आज संपूर्ण परिसरचा आपल्याला चांगला डेव्हलपमेंट करायचा आहे। मी जेव्हा इथे आलो होतो तर मी एक शब्द दिला होता की आपण इथे डम्पिंग ग्राउंड पुन्हा होऊ देणार नाही। त्याविषयी आपण शासनाकडे गेलो, शासनाला आपण समजून सांगितलं की आमचं जे शहर आहे त्यात साधारण 26 स्क्वेअर किलोमीटर्स आहे, आपल्याकडे जागा नाही आहे डम्पिंगसाठी। शासन एक शासन निर्णय केलेला आहे की भिवंडी, कल्याण, डोंबिवली, ठाणा हे सर्व परिसरचा एकच डम्पिंग ग्राउंड व्हावं आणि ते भिवंडीचे बाहेर असावं। तर तो निर्णय आपण दिलेला आहे साहेबांना, त्यांच्याकडे आहे, त्याचा पाठपुरावा करू। आज डम्पिंग जे आहे चाविंद्रामध्ये तो पण आपल्याला सायंटिफिकली बंद करायचा आहे, तिथे आपल्याला लोकांसाठी चांगली सुविधा करायची। उद्देश आपला आहे पुढचे 5 वर्षासाठी, त्यासाठी चांगली टीम लागेल, म्हणजे चांगले नगरसेवक लागेल आपल्याला, ते करू आपण। आणि तोही नाही, आपल्या गावाचा पुढे कसं विकास करावा, माझा तर विजन असं आहे की संपूर्ण भिवंडी परिसरामध्ये आपण BKC सारखा एक म्हणजे प्राधिकरण करू। शासनाने एक मोठा निर्णय या असेंब्लीमध्ये घेतलेला आहे। आमची अर्धा तास चर्चा होती, त्या अनुषंगाने शासनाने अशी दखल घेऊन भिवंडी परिसरासाठी MMID आणि MIDC त्यांचा एक कोलॅबोरेशनमध्ये नवीन प्राधिकरण करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्याचा फायदा सर्वांना होईल, त्यांची जागा आहे त्यांना पण होईल, नौजवान लोक आहेत त्यांना जॉब भेटेल, तिथे रोजगार येईल। तर हे सगळे उद्देश आपले पुढचे 4.5 वर्षासाठी आहे, तर त्याच्यासाठी आपण काम करू, भिवंडीसाठी चांगलं करणार हे मी तुम्हाला शब्द देतो। उद्देश हे पण आहे की आपण एक चांगली स्किल युनिव्हर्सिटी इथे करणार आहोत, म्हणजे लोकांना आता काय रोजगारसाठी काय BA BCom नको, आता लोकांना नवीन स्किल्स आले, तर ते स्किल युनिव्हर्सिटी पण आपल्याला करायची। एक माझा उद्देश हे पण आहे की आपले जे गावं आहेत 5 गावं आणि पोगण, चाविंद्रा या परिसरमध्ये एक CBSE स्कूल आपल्याला करायचं। हे सगळे प्रकल्प आहेत। आज जे जिम तुम्ही केला, सर्वांनी सहयोग करून हे जिम केलेला, त्याबद्दल आपला खूप 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 अभिनंदन। थँक्यू। सर्वप्रथम तर मी रईसभाईंचे खूप खूप शुभेच्छा देऊन त्यांचं स्वागत करतो, कारण काय साहेबांनी पोगाव गावात
आणि चावेंद्र गावात टोटल मिळून एक कमीत कमी 5 करोडपर्यंत निधी आतापर्यंत दिलेला आहे. आणि जेवढा युवा वर्ग आहे तो साहेबांशी तर एकदम खुश आहे, कारण दोन्ही गावात जिमचं काम एकदम व्यवस्थित झालेलं आहे. जी नवीन प्रेरणा ज्याला म्हणतो आजतागायत झाली नव्हती, परंतु ज्या दिवसापासून रईसभाई आमदार पूर्वचे झाले तिथपासून जी विकासात्मक जे कामं जी आहेत ती कामांना जी गती मिळाली आहे आणि ह्या गतीचा हा परिणाम आज सगळ्यांना आपल्याला दिसून येतो. आणि बहुप्रतीक्षित आमच्या चाविंद्रा गावची साहेब व्यायामशाळा म्हणजे ही जिम जी झाली नव्हती आणि ती आज तुमच्या प्रयत्नाने सहकार्याने इथं साकार झालेली आहे. आणि आमची सर्व तरुण मंडळी हे अतिशय आनंदित झाले आणि तुमच्यावर त्यांचा खूप अभिमान आहे. तेव्हा अशा पद्धतीने आमचा गाव पोगाव यासाठी तुम्ही आता हा स्मशानभूमीचा देखील निधी दिलेला आहे. कारण साहेब एक वस्तुस्थिती अशी आहे की ज्या वेळेस मयत होतं गावामध्ये त्यावेळेस आजूबाजूच्या गावचे लोक येतात मैतासाठी आणि ते प्रत्यक्षात बघतात की या स्मशानभूमीची अवस्था कशी आहे, त्याच्यावरून ठरवतात की गावाची स्थिती कशी आहे, गावचा विकास कसा आहे. आणि त्या गोष्टीवरती आपण फोकस केला आणि त्याच्या अनुषंगाने या चाविंद्रा आणि पोगाव गावाची जी इज्जत जी आहे जी पंचक्रोशीमध्ये होणार आहे ती तुम्ही मिळवून दिली. 70 लाख निधी देऊन त्याबद्दल आम्ही सर्व पोगाव चाविंद्रा गावचे नागरिक प्लस गायत्रीनगरचे नागरिक, कारण गायत्रीनगरचे सगळे मयत इथं जाणार येतात आणि म्हणून आम्ही तुमच्या अतिशय आभारी आहोत. असाच प्रकारे तुमचा आशीर्वाद आमच्यावर राहावा आणि जो विकास आज तुमच्या माध्यमातून होत आहे अजून जास्त व्हा अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि तुमचा हात राहील याच्यामध्ये शंका नाही. एवढी म्हणून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.